बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी हिंसाचार गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाला, ज्यात 300हून किंबहुना 300हून अधिक जास्त जणांचा मृत्यू सुद्धा झालाय। पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता हे आंदोलन सुरू होतं आणि प्रामुख्याने विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन सुरू झालं। या हिंसाचाराला गेल्या काही दिवसांमध्ये शेख हसीना हटावचं स्वरूप सुद्धा प्राप्त झालं होतं। त्यामुळे अखेर आज हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडण्याकरता लष्कराने फक्त 45 मिनिटांचा कालावधी दिला होता। शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी देशवासियांसाठी भाषण रेकॉर्ड करायचं होतं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही, कारण लाखो आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी यायला हे निघाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। शेख हसीना यांनी त्यांचे निवासस्थान सोडताच आंदोलक त्यांच्या घरात दाखल झाले होते। दरम्यान बांगलादेशमधील हिंसाचारामुळे तिथली परिस्थिती फारच चिघळली आहे। त्यामुळे आता बांगलादेशमध्ये आता इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। अनिश्चित काळाकरता बांगलादेशमध्ये कर्फ्यू सुद्धा लावण्यात आलेला आहे। तसंच आता बांगलादेशची सगळी सूत्र ही लष्कराकडे गेलेली आहेत। बांगलादेशमध्ये एवढा हिंसाचार नेमका कोणत्या मुद्द्यावरून झाला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया। थेट जाऊया 1971 मध्ये। 1971 मध्ये काय झालं होतं तर बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला। त्यावेळच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आणि नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारणतः 30% जागा राखीव ठेवण्यात आली होती, पण ही नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती। शिवाय सर्व आंदोलकांचा असा दावा आहे की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होतोय आणि याच आरक्षणाविरोधात 2018 मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आणि त्यानंतर 2020 साली शेख हसीना यांच्या सरकारने सगळ्या प्रकारचं आरक्षण बंद सुद्धा केलं। पण 5 जून 2024 ला बांगलादेशच्या हायकोर्टाने एका स्वातंत्र्य सैनिकाच्या नातेवाईकांना केलेल्या अपीलावर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना केलेल्या अपीलावर सुनावणी घेतली आणि या सुनावणी दरम्यान सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू झालं आणि तिथंच या आंदोलनाची ठिणगी पडली। तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरलेत। पुढे हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं गेलं आणि 21 जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना 5%, अल्पसंख्याक तृतीयपंथी आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांना 2% आरक्षण दिलं। मात्र त्यानंतरही असंतोष काही मिटला नाही, या उलट तो उफाळतच होता। आरक्षण विरोधी या मोहिमेने सरकार विरोधातल्या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं। यासह पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात त्यांच्या विरोधी पक्षाने देखील आंदोलनाचं शस्त्र उगारलं आणि आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला। परिणामी शेख हसीना आणि आवामी लीग पक्षाचे सगळे समर्थक आणि विद्यार्थी संघटना सुद्धा या मैदानात उतरल्या। दोनही गटांमध्ये रस्त्यावर हिंसाचार आता उसळलेला आहे। याच दरम्यान शेख हसीना या भारतात आश्रयाकरता दाखल झालेल्या आहेत। त्रिपुरामध्ये आता शेख हसीना पोहोचलेल्या आहेत। शेख हसीना इथं भारतात दाखल झाल्यानंतर तिथं बांगलादेशची सूत्र आता लष्कराकडे सोपवण्यात आलेली आहेत। त्यामुळे पुढचे काही दिवस बांगलादेश करता सुद्धा आणि भारताकरता सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण शेख हसीना या भारतात आश्रयाकरता दाखल झालेल्या आहेत। या दृष्टिकोनातून पुढच्या काही दिवसात भारतात आणि बांगलादेशात काय घडामोडी घडतायत या संदर्भात सातत्याने अपडेट आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत। तुर्तास इथंच थांबतोय।